आज आपण व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे फ्लावर, शिमला मिरची, गाजर, बीन्स आणि वाटाण्याच्या शेंगा आणि कांदा या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि वाटाण्याच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कांद्याला 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटोला 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे आणि लसूण पाकळ्याही 5 मिनिटे परतायच्या आहेत। त्यानंतर 1 चम्मच बेसन घेऊन बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन टाकलं की भाजीला छान टेस्ट येते। कांदा, लसूण, टोमॅटो आणि बेसन भाजून झालेलं आहे। पनीरचे बारीक काप केलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये या सर्व चिरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। आणि 10 ते 15 मिनिटे भाज्यांना छान शिजवून घ्यायचं आहे। आता या भाज्या छान शिजलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बेसन पीठ या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 2 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटे शिजल्यानंतर आपल्याला पनीर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटे भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आता ही भाजी छान शिजलेली आहे। ही झाली टेस्टी अशी व्हेज कोल्हापुरी तयार।